नांदेडच्या मुदखेडमध्ये एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फावड्यानं फोडली. जय जवान जय किसानच्या घोषणा देत त्या शेतकऱ्यानं प्रशासनाविरोधातला आपला आक्रोश व्यक्त केला. पण कधी विचार केलाय की शेतकऱ्यावरती तहसीलदाराची गाडी फोडण्याची वेळ का आली? ही वेळ आली आहे इथल्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे आणि स्वतःचा स्वार्थ पाहणाऱ्या नेते मंडळींमुळे. किती संयम बघणार हो शेतकऱ्याचा? म्हणजे फक्त सत्तेत येण्यासाठी आश्वासनं द्यायचे आणि पूर्ण करायची वेळ आली की कारण सांगायचे. महिना 2 महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने अतोनात नुकसान केलं. अजूनही पाऊस सुरूच आहे. यानंतर सरकारनं 31-32 हजार कोटींचं पॅकेज सुद्धा जाहीर केलं आणि सांगितलं की दिवाळीपूर्वी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ही रक्कम वर्ग करू. पण नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा एकदम परफेक्ट कार्यक्रम केला. अजून सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या अकाउंटला ही मदत पोहोचलीच नाहीये. शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आणि प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडीची उत्तरे देत आहेत. हे अधिकारी ज्या खुर्चीमध्ये बसलेत ना, त्या खुर्चीचा उपयोग हे फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी करतात. मग शेतकरी किती दिवस स्वतःच्या रागावरती कंट्रोल करणार? आजपर्यंत शेतकऱ्याचा वापर या राजकारण्याने फक्त आणि फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठीच केलाय. आज शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली, उद्या शेतकऱ्यांचा आक्रोश जर वाढला ना, तर नेते मंडळींच्या गाड्या फोडायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. त्यामुळे प्रत्येक नेते मंडळींनी विचार करा आणि शेतकऱ्याची मदत लवकरात लवकर त्याच्या अकाउंटला वर्ग करा.